तर नमस्कार मंडळींनो. सकाळी उठलो, काल पूर्ण दमून गेलो होतो, त्याच्यामुळे लवकरच आवरलं आणि ऑफिसचा वर्कलोड जास्त असल्यामुळे लवकरच निघालो ऑफिसला जायला. कारण का दाजी आधीच बोलले होते, काम कंप्लीट नसेल तर संध्याकाळी सगळ्यांची परीक्षा. म्हणलं परीक्षा, हजेरी. म्हणलं ओके दाजी, काय विषय नाही, करून घेऊ. यशदा आणि मी जसं ऑफिसला पोचलो डायरेक्ट कामाला लागून गेलो बाई. सुट्टी नॉट, डायरेक्ट सुट्टी नॉट भाई, सुट्टी नॉट. दोघं जण झापझूप सगळं मारायला चालू केलं. काही जास्त वर्कलोड नव्हता, 2-3च प्रोजेक्टची कामं होती, तीच मारायची होती. मग चाललं होतं काम करता करता यशदा बॉलला जेवायचं, भूक लागली. म्हणलं चलो ते खाणे गेली. मग तिथून गेलो डायरेक्ट जेवायला मेसवर. कारण का रूमवर जाणार होतो, पण रूमवर काही स्वयंपाक नव्हता. जेवण वगैरे झालं. यशदा म्हणला काहीतरी थंड पाहिजे, लई ऊन लागते भाई, एवढी गरमी 2 वाजता. अरे बापरे भाई, जाम झालं होतं का डोकं. मग पहिले जाऊन ताक पिलो, ताक वगैरे पिऊन झालं. मग डायरेक्ट आलो आपल्या ऑफिसला आलो. मी 2 प्रोजेक्ट घेतलेले आणि यशदानी 2 प्रोजेक्ट घेतलेले, असं आम्ही वाटून काम चाललं होतं. तर माझं काम एवढं तर काय हार्ड नव्हतं, फक्त मला 3D बनवायचं होतं, बेसिक मॉडेल बनवायचे होते आणि फाईल रेंडरिंग तर आपल्या मेन PCवर होणार होतं. त्याच्यामुळे मी काही जास्त रिस्क आणि टेन्शन घेत नव्हतो. तरी पण पाट प्रोजेक्ट कंप्लीट झाले. आज 2 प्रोजेक्ट हँडओव्हर केले, बाकीचे 2चे बाकी क्लायंटला देणं अजून त्याचे रेंडर्स वगैरे. त्याच्यामुळं ते काम तर लय पेंडिंग आहे. यशदा बॉलला तू कर जेवढं होईल तेवढं, बाकीचं मी बघतो माझ्या पद्धती. म्हणलं ओके ब्रो. मग ते झालं. मग सगळं काम वगैरे आवरलं. दाजी आले, दाजींनी फाईल्स वगैरे दिल्या क्लायंटला पाठवून. आणि मग निघाल डायरेक्ट रूमवर यायच्या आधी असं कळलं आपल्याला की आपल्या रूमवरचा स्वयंपाकाचं सारं सामान संपलं होतं. त्याच्यामुळेच तर दुपारी स्वयंपाक नव्हता. मग जाता बोलले का स्वयंपाकाचं सामान घ्यायचे. मग पहिले एका किराणा मालाच्या दुकानात घेऊन गेलो आणि थोडं ग्रोसरीज घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. त्याच्यानंतर मग गेलो डायरेक्ट व्हेजिटेबल्स घ्यायला गेलो. तिथे यांची येडेचाळी, हे घे ते घे, हे नाही आवडत ते नाही आवडत. आवडत नाही ते माझंच चाललं होतं, हे घे ते घे बाकीच्यांचं चाललं होतं. 2-4 शिव्या खाल्ल्या गपचूप आणि जे घ्यायचं तेच घेतलं. शेवटी सगळं उचललं, सामान विमान पॅक केलं आणि डायरेक्ट निघालो रूमवर यायला. मग सगळी शॉपिंग झाली. मग डायरेक्ट आलो रूमवर. आजचा दिवस काय एवढा टास्किंग नव्हता, वर्कलोडच होता बऱ्यापैकी. त्याच्यामुळं मग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.